तर आता बातमी आहे गणपती विसर्जनादरम्यान प्रभादेवीमध्ये शिवसेना आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी त्यांच्या खासगी पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणी दादर पोलिसांनी सदा सरवणकर यांचं पिस्तूल जप्त केलं। शस्त्रास्त्र कायदा अंतर्गत पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे। तसंच घटनास्थळी पोलिसांना एक गोळीही सापडल्याचं सांगण्यात येतंय। सदा सरवणकर समाधान सरवणकरांना पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्सही बजावण्यात आले, तर सदा सरवणकरांनी मात्र गोळी झाडल्याच्या दाव्याचा इन्कार केलाय। मात्र शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांना हे पिस्तूल प्रकरण भोवण्याची शक्यता आहे। द्यायला लागतं त्याची चौकशीसाठी पोलिसांना पूर्ण मदत करणं हे आपलं काम आहे। तुम्हाला समज केलं तर ऑफिसमध्ये आज असायचं आपलं नाही, मी मंदिरात चाललो आहे, पण पोलीस जे जे काही सहकार्य असतील ते पूर्ण देऊ। आज जाणार उद्या जाणार बोलत ते ठेवा जाऊ। तर सरवणकरांवर गोळीबार प्रकरणी आता दादर पोलिसांनी कारवाई केलेली आहे। सरवणकर पिता पुत्रांना समन्स बजावलेला आहे गोळीबार प्रकरण, त्यामुळे सरवणकरांना भोवणार का ही चर्चा आता रंगू लागलेली आहे। आमची प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहे, थेट प्रणालीकडे जाणार आहोत। प्रणाली, आपण पाहतोय पोलिसांनी सदा सरवणकर समाधान सरवणकर या दोन्ही पिता पुत्रांवर समन्स बजावलेला आहे, त्यामुळे आता राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा सुरू झाली आहे की हे गोळीबार प्रकरण सरवणकरांना भोवलं जाऊ शकतं, अंगलट येऊ शकतं। काय सविस्तर अपडेट्स? सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांना दोघांनाही समन्स बजावण्यात आलेलं आहे। या प्रकरणामध्ये त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पिस्तुलीनं गोळीबार झाल्याची तक्रार आहे, ते पिस्तूल पोलिसांनी काल संध्याकाळी ताब्यात घेतलंय। आता पोलीस तपास करतायत की किती त्याच्यामध्ये राऊंड फायर झालेले आहेत आणि काय। पोलिसांना घटनास्थळावर प्रणाली एक गोळी देखील सापडलेली आहे, त्याविषयीचे काही अपडेट्स पोलिसांकडून मिळालेत का? नक्कीच या संदर्भामध्ये पोलीस तपास करणार आहेत। तुर्तास पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतलेली आहे आणि तो राऊंड फायर झाला की नाही याची तपासणी करण्यासाठी ते पिस्तूल फॉरेन्सिकला पाठवण्यात येणार आहे। त्यासाठी ची प्रक्रिया आज दुपारपर्यंत पूर्ण होऊन नंतर ते पिस्तूल फॉरेन्सिकला पाठवलं जाईल आणि त्यामुळेच आता जर आपण बघितलं तर काल ते पिस्तूल ताब्यात घेऊन आज ते फॉरेन्सिकला पाठवलं जाईल आणि मग या संदर्भातला काय निर्णय होतो ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु तुर्तास ताजी माहिती ही आहे की ते पिस्तूल ताब्यात घेण्यात आलंय आणि याबद्दल सरवणकरांना विचारलं असं त्यांनी आपल्याला सांगितलंय की मी पोलीस तपासाला पूर्ण सहकार्य करणार आहे। पोलीस जेव्हा मला बोलवतील त्यावेळेला मी संपूर्ण माहिती देईल। इतकंच नाही तर पिस्तूल मी पोलिसांना दिलेलं आहे हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे। ते असं म्हणाले की तपास करायला पिस्तूल द्यावंच लागतं तर ते मी दिलंय, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी आपल्याला दिलेली आहे। त्यामुळे सरवणकरांचं पिस्तूल ताब्यात घेतलं गेलं आहे, त्याचा आज तपास होईल, त्यानंतर ते आज फॉरेन्सिकला पाठवलं जाईल आणि त्यानंतर ती पुढची प्रक्रिया होईल। मुळात समन्समध्ये कुठलीही वेळ निश्चित केलेली नाही, त्यामुळे सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर हे तपासासाठी कधी पोलीस स्टेशनला जातील हे बघणं मात्र महत्त्वाचं ठरणार। नक्कीच, आणि त्यामुळे हे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।